आपण आपल्या करिअरमध्ये मेंटर असतात, जे आपल्याला मार्ग दाखवतात. तसं गुरुचं अनन्यसाधारण महत्व आहे. अगदी खरं आहे. पण जर का 2 गुरु आपल्याला लाभले, तर मग काय करायचं? बरोबर. मी तुमचा प्रश्न समजू शकतो. विशेषतः स्त्री वर्गामध्ये हा प्रश्न येतो. कारण माहेर असताना तिकडे एक गुरु परंपरा असू शकते. तिथे एखाद्याचा अनुग्रह झालेला असू शकतो आणि सासरी आल्यानंतर मग एक वेगळी गुरु परंपरा किंवा एक वेगळा संप्रदाय असू शकतो, त्याचा वेगळा मंत्र असू शकतो. बरोबर, बरोबर. अशा वेळेला स्त्रीच्या मनाची कुचंबणा होऊ शकते, की नेमकं काय करावं? माझ्याकडे देखील अनेक लोकं येतात. काही लोकांच्या बाबतीमध्ये असे प्रश्न असतात, की कोणीतरी अनाहूत व्यक्ती आला, कुठलातरी मंत्र दिला, माहीत नाही ते दीक्षा गुरु होते का काय होते माहीत नाही, पण त्यांनी मंत्र दिलाय. आता आम्ही गोंदवलेकर महाराजांचं रामनाम घेऊ का? आम्हाला तो मंत्र घ्यायचा आहे. असे अनेक क्लिष्ट प्रश्न पडतात. पहिली गोष्ट अशी आहे, की मंत्राच्या बाबतीत जर विचार कराल, तर मंत्र हा पतिव्रतेसारखा असतो. तो अव्यभिचारी असतो. तो एकदा घेतला, की तो आपल्यासाठी असतो. त्यामुळं आपणहून गुरु बदलण्याच्या भानगडीमध्ये पडू नये. दुसरी गोष्ट अशी आहे, की जर 2 गुरु तुमच्या आयुष्यामध्ये, दुसरा गुरु जर तुमच्या आयुष्यामध्ये येत असेल आणि प्रथम गुरुचा जर अधिकार हा तेवढा मोठा नसेल किंवा त्याने दिलेलं साधन तुमच्याकडून होतच नसेल, तर त्या अवस्थेमध्ये तुम्ही दुसऱ्या गुरुचा विचार करू शकता. पण गुरुचा विचार करत असताना एक गोष्ट आपण प्रधान मनामध्ये लक्षात ठेवावी, की आदिगुरु कोण आहे? महादेव आहे. आदिगुरु कोण आहे? हनुमंत आहे. त्यांनी कोणाची साधना केली? त्यांनी रामनामाची साधना केली. त्यामुळं जे गुरुतत्व आपल्याला त्या आदी तत्वापर्यंत घेऊन जाणारा असेल, असा मंत्र आपण गुरु येऊ किंवा न येऊ, पण जर आपल्या मनाला त्याने आनंद होत असेल, तर आपण जरूर नाम घ्यावं. आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये अजूनही गुरुच आला नाही, अशी देखील लोक असतात, की आम्ही नाम घेतो, पण आम्हाला गुरु मिळाला नाही, मग आम्ही काय करावं? तर त्याचं उत्तर असं आहे, की नाम आपण घेत जावं. नामच गुरुला ओढून आणतं आपल्या जीवनामध्ये. आणि माझ्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर माझा अनुभव असा आहे, की गजानन महाराजांची मी खूप भक्ती केली. माझ्या तरुण वयामध्ये त्यांची पारायणं करायचो आणि नेहमी गजानन महाराजांच्याकडं प्राधिकरणाच्या मंदिरामध्ये जाऊन बसलो, की एकच मागणं असायचं, की नेमकं कुठं चाललोय हा प्रवाह मला माहीत नाही. पण एक दिवशी अचानकपणे गजानन महाराजांनी मला आपसूकपणे गोंदवलेकर महाराजांच्या झोळीमध्ये घातलं. तर हे होतं. म्हणजे 2 गुरु जरी आले, तरी पहिला गुरु हा कदाचित तुमचा जो दीक्षा गुरु आहे, तिथपर्यंत घेऊन नेण्यासाठी तुमचं निमित्त असतो. त्यामुळे तुम्ही जीवन प्रवाही ठेवा. स्वतःहून काही बदलायचा प्रयत्न करू नका. घ्यायचंच असेल तर रामनाम घ्या आणि रामनामानेच तुमचे मुख्य दीक्षा गुरु तुमच्या आयुष्यात येतात, यावरती विश्वास ठेवा.